ग्रंथालीच्या प्रतिमांगण या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांच्या, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या, त्यांनी आयुष्यात केलेल्या वेगळ्या कामांची लोकांना ओळख करून देत असतो. सुदैवानं आज एक उलगडत जाणारं व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल, की मुलाखतीच्या माध्यमातून ते हळूहळू आपल्यासमोर येईलच, असे शंतनू अभ्यंकर इथं आलेले आहेत. आपण त्यांचं टाळ्याने स्वागत केलं. मगाशी आमचे हे म्हणालेच तुम्हाला की बरेच लोक, किरण आत्ता म्हणालेच की खूप वेगवेगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आहेत आणि त्या कंगोऱ्याची सुरुवात अशी आहे की त्या माणसाने मेडिकलचं ज्ञानसुद्धा अशा एक काहीतरी वेगळ्या पद्धतीत केलेलं आहे. गंमत अशी आहे की नाही, मला वाटतं ते मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकूया, नाही का? वेगळी पद्धत म्हणजे इट वॉज नॉट आउट ऑफ चॉईस बट आउट ऑफ कंपल्शन. मला काय 12वीला पुरेसे मार्क मिळाले नाहीत, त्यामुळे मला MBBSला जाता आलं नाही. आणि 80 साली मला वाटतं कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी मुलाला करिअरचे 2च ऑप्शन्स होते, इंजिनियर किंवा डॉक्टर. त्याच्यापेक्षा वेगळी महत्त्वाकांक्षा बाळगणं हे पाप समजलं जायचं. त्यामुळे मला तर डॉक्टर व्हायचं होतं, मला ॲडमिशन काय मिळाली नाही. सो अ वे आऊट वॉज फाउंड की मला होमिओपॅथिक कॉलेजला ॲडमिशन घेण्यात आली. खरं सांगायचं तर होमिओपॅथी म्हणजे काय वगैरे काय मला त्यावेळेला माहिती नव्हतं. बट एव्हरीबडी ॲट माय होम आणि मी स्वतःसुद्धा ते एक मागील दारांनी वैद्यक क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग अशाच दृष्टीने त्याच्याकडे बघत होतो. आणि माझ्या कॉलेजमधले सुद्धा सगळे तशाच पद्धतीने बघत होते. आमचे टीचर्स पण, आमचे कलिग्स, म्हणजे स्टुडंट्स जे कोण होते माझ्याबरोबर ते सुद्धा. पण मी तिथे गेलो आणि मग माझे आणि तिथल्या सरांची रोज भांडणं व्हायला लागली. कारण ते जे काय मला शिकवत होते त्याच्यामध्ये बराचसा भाग हा अशास्त्रीय आणि खरं सांगायचं तर छद्मशास्त्र असा शब्द मी वापरतो त्याच्यासाठी. इट वॉज सुडो सायन्स, म्हणजे विज्ञानावगुंठित भाषेमध्ये ते काहीतरी गोलमाल आणि छाछू कन्सेप्ट्स आम्हाला शिकवू पाहत होते. म्हणजे माझं तरी तसं मत झालं. त्यामुळे आय केप्ट ऑन फायटिंग. पण अर्थात ते काय माझं फाईट करण्याचं वय नव्हतं आणि आय वॉज नॉट इन अ पोझिशन टू डू दॅट. शेवटी मी विद्यार्थी होतो आणि ते बरेच अनुभवी आणि ज्येष्ठ असे शिक्षक होते. त्यामुळे मी त्यात पास तर मी झालो. पास होणं फारच सोपं होतं कारण तेवढा मी हुशार होतो, त्यामुळे मी पास झालो. मग नंतर मला कळेना की काय करायचं, कारण एका बाजूला तर आपल्याला न पटणारं शास्त्र होतं आणि दुसऱ्या बाजूला पोटा पाण्याची व्यवसायाची दुसरी काहीच तजवीज केलेली नव्हती. मग मी बाकी बरेच पर्याय विचार केला, पण शेवटी ठरवलं जाऊ दे, हे आता सोडून देऊ, आपण BScला ॲडमिशन घेऊ आणि परत पहिल्यापासून करू. तेवढ्यात एक सुप्रीम कोर्टाचं डिसिजनची बातमी आली की ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम थ्रू 15% तुम्ही सीट्स भरल्या पाहिजेत, असा निवाडा होता. तो somehow मला वाटलं की ही आपली संधी आहे. सो आय सॉ दॅट ॲज अ चान्स आणि मी ठरवलं की आता 1 वर्षभर अभ्यास करायचा. मग परत मी 12वीचा अभ्यास केला अँड देन आय वेंट इन टू BJMC पुणे. आणि मग ते काय तिथनं मग सोपं असतं सगळं एकदा एंट्री मिळाल्यावरती की तिथनं मग मी MBBS आणि MD OBGY झालो. सो दॅट इज हाऊ इट वॉज अ सर्क्युटस. असं जरा द्राविडी प्राणायाम घालून डॉक्टर व्हावं लागलं. पण गंमत तुम्हाला मी सांगतो, मी अजूनपर्यंत तरी अशी व्यक्ती पाहिली नाही की जी पहिल्यांदा एका वेगळ्या शास्त्रामध्ये जाते, नंतर परत पुन्हा पहिल्यापासून सुरू करते. मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी पाहिलं असेल. त्यामुळे शंतनूजी तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये सोपं वगैरे काही नव्हतं, कठीणच होतं, पण तुम्ही ते कदाचित सोपं केलं असेल स्वतःसाठी, जे काय. पण एक मध्यम वर्गातला माणूस खरंच डॉक्टर झाला आणि तरी पण एक पुढचा प्रश्न आलाच. पुढचा प्रश्न असा की
तुम्ही पुण्यात शिकलात आणि नॉर्मली असं बघितलं आहे की अमेरिकेत गेलेला माणूस परत भारतात येत नाही, एकदा तिथे झाला की तो तिथलाच होतो. तसं ते शहरात गेलेली माणसं सहसा गावात येत नाहीत. मग तुमच्या मनात असं का आलं की आपण वाईसारखं, त्यावेळेला तर नक्कीच खेडेगावासारखं थोडं कमी पॉप्युलेशन आणि कमी असलेलं शहर होतं. आता हळूहळू जी कराडसुद्धा एवढं सुधारलं आहे की मला ते आता रूरल एरिया वाटतच नाही. म्हणजे रूरल एरिया हा शब्द कराडला चुकीचा आहे, कारण सुदैवानं आमच्या एकच असा तालुका असेल की एकच अशी शाळा असेल की जिथे एका शाळेत जर 2 मुख्यमंत्री दिले, खाशाबा जाधव सारखे ऑलिम्पियन पहिले दिलेले आहेत. म्हणजे कराडकरांनी स्वतःसाठी तरी टाळ्या वाजवावं. किती छान गोष्ट आहे आयुष्यातली. तर असं या ठिकाणी यावंसं का वाटलं? नाही, वाईला यावंसं वाटलं याचं कारण उघड होतं. कारण माझे वडील डॉक्टर आहेत आणि त्यावेळेला ही वॉज इन प्रॅक्टिस, आता रिटायर झाले. आणि ते GFM म्हणून त्यांचा कोर्स होता इंटिग्रेटेड, आणि ते खूप उत्साहाने आणि म्हणजे मन लावून आणि अशा पट्टीने प्रॅक्टिस करायचे. काही लोक पट्टीचे खातात, काही पट्टीचे गातात. आमचे बाबा पट्टीने प्रॅक्टिस करायचे. म्हणजे ही वॉज इन टू एव्हरीथिंग. त्यांच्या वेगवेगळ्या नॅशनल प्रोग्राम्समध्ये ते भाग घ्यायचे, त्यांचे ते वेगवेगळे आणि स्वतःला अपडेट ठेवायचे. त्यांनी 62 साली ब्लड बँक काढली वाईमध्ये 1962 साली. आणि काही नव्हतं त्यावेळेला, म्हणजे प्रायव्हेट ब्लड बँक ही कन्सेप्टच कुणाला नव्हती. पण ते पुण्याला होते तेव्हा त्यांनी ताराचंद हॉस्पिटलमध्ये काम करून रेड क्रॉस ब्लड बँकेत सुद्धा अनुभव घेतला होता, साईड बाय साईड काम करून. त्यामुळे त्यांनी ब्लड बँक काढली, तर तिथे पार सातारपर्यंत सुद्धा ब्लड बँकेतनं ब्लड जायचं. सो ही वॉज डुईंग नॉवेल थिंग्स आणि एक छानसं हॉस्पिटल आणि प्रॅक्टिसचा सेटअप होता. ऑफकोर्स मी तर गायनेकॉलॉजिस्ट होतो, पण मी असा विचार केला की आहे आपले काय जे सेटअप थोडीफार पुण्याई, त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल. पुण्यात हॉस्पिटल किंवा काही काढायचं म्हटलं असतं प्रायव्हेट प्रॅक्टिस, तर तेवढे पैसे पण नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा नॉट रिअली बाय चॉईस बट आउट ऑफ कंपल्शन. आणि एवढी वर्ष माझी गेली होती ना मध्ये, होमिओपॅथिक कॉलेजमध्ये मी शिकलो, मग तिथे 1 वर्ष लेक्चरशिप केली, अभ्यासाचा कालावधी त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती सगळी वर्ष गेलेली मला सारखं ते मनाला डाचत होतं की मला लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे होती. आणि आय वॉन्टेड इट टू स्टार्ट व्हेरी फास्ट, म्हणजे पिकअप व्हेरी फास्ट. तर ते वाईतच शक्य होतं. पुण्यामधल्या या गर्दीमध्ये मी तर बुडून गेलो असतो कदाचित. त्यामुळे ते फक्त वाईतच इझिली शक्य होतं. सो आय सेड वाय नॉट, म्हणून मी वाईला आलो आणि आय हॅव नेव्हर रिग्रेटेड दॅट डिसिजन. उलट खूप चांगलं झालं. मला इतका वेळ जे मी बोलत होतो त्यामध्ये एक गोष्ट मनामध्ये डाचत होती. तुम्ही म्हणालात मी होमिओपॅथीला छद्मी सायन्स किंवा काय, तसं काय नेमकं तुमचं काय म्हणतात त्याला, वैर काय आहे? वैर काय? नाही, वैर का आहे होमिओपॅथीशी? म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझं त्या विज्ञानाशी वैर आहे. माझं काय माझ्या वर्गातल्या मित्रांशी काही वैर नाही आहे. अजूनही आमचे छान चांगले संबंध आहेत, आम्ही भेटतो एकमेकांना, सगळं करतो. पण त्याच्यामध्ये जे काय सांगितलेलं आहे ना, ते आपल्या ज्ञात विज्ञानाच्या सरासर विरुद्ध आहे. म्हणजे त्यांचं असं एक तत्व आहे की जितकं तुम्ही औषधामध्ये डायल्युएंट घालाल, म्हणजे पाणी किंवा अल्कोहोल असं काय जे काय घालाल, तितकं ते जास्त जहाल होत जातं औषध. आता हे म्हणजे रंगात पाणी मिसळेल तितकं तो गडद होत जातो असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे काहीतरी त्याचे पोटन्सीज त्याला म्हणतात, अधिकाधिक डायल्यूट केलेलं औषधाला, आणि देन इट इन्क्रीजेस इन पोटन्सी, म्हणजे त्याची ताकद वाढत जाते असं त्यांचं म्हणणं आहे. एक वेळ अशी येते की त्याच्यात त्या मूळ औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, इतकं डायल्युशन होतं बियॉन्ड द ॲव्होगाड्रोज नंबर. म्हणजे हे 8वीत शिकवलेलं विज्ञान आहे, त्याच्याही विरुद्ध जाणारा असं काहीतरी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणं हे खूपच त्रासदायक ठरलं मला. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. द एंटायर थिअरी आजार का होतो ही एका गृहीतकावर अवलंबून आहे की शरीरात व्हायटल फोर्स नावाची काहीतरी एक फोर्स असतो विच कीप्स एव्हरीथिंग इन ऑर्डर, आणि तो डिरेंज झाला की आजारी पडतो.
वटणीवर आणला की माणूस बरा होतो. दॅट वॉज व्हॉट वॉज थॉट. आता व्हायटल फोर्स ही कन्सेप्ट तर सगळ्या जगभरच्या सगळ्या संस्कृतींमधनं आहे. म्हणजे काय चैतन्य, आत्मा, अजून काय हजार नावाने ते ओळखली जाते, लाईफ फोर्स याव त्याव, तसा तो व्हायटल फोर्स. ती ग्रीक लॅटिन मेडिसिनमध्ये ती होती आणि ते 4 ह्युमर्स पण होते, ब्लॅक बाईल, येलो बाईल, बरोबर. हां, ते पण सगळं होतं. या व्हायटल फोर्सचा फिजिओलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये कुठे पत्ता नव्हता. जे फिजिओलॉजी शिकायचो त्याच्यामध्ये याचा कुठे पत्ता नव्हता. हा व्हायटल फोर्स दिसत नाही, ऐकू येत नाही, चव घेता येत नाही, बघता येत नाही वगैरे, म्हणजे असे सगळा तो पंचेंद्रियांच्या पार आहे असं शिकवलं जायचं. मग मी विचारलं एकदा सरांना की म्हटलं हे जर का काहीच त्याचं कळत नाही आपल्याला, तर मग हनीमॅनला तरी कसं कळलं की हा फोर्स आहे? जो उद्गाता आहे होमिओपॅथीचा डॉक्टर सॅम्युअल हनीमन, त्यांना तरी कसं कळलं की हा फोर्स आहे? तर अर्थातच त्यांनी काहीतरी थातुरमातुर उडवाउडवीचं उत्तर दिलं आणि विषय संपवला. आणखी एक त्यांचं असं प्रिन्सिपल होतं की पोटंट काय ते पलव हे केलं, हलवली औषधं की त्याच्यात ताकद येते. मग आता कुठं औषध बनतं, कुठे पुण्या मुंबईत, कुठं कुठल्या कारखान्यात, तिथनं त्या गावापर्यंत येईपर्यंत किती वेळा त्याला गचके बसतं. त्याचं काय होत नाही, पण ते ह्याच्यात हलवलं लॅबमध्ये की त्याच्यात चढतं ते, आणि त्याच्यातनं फक्त डायल्यूट होतं. तुम्ही अल्कोहोल घालता ना त्याच्यात डायल्यूट म्हणून, दॅट इज ऑल्सो शेकन. मग त्याची पॉवर वाढत नाही. ही तर फारच दुर्दैवी गोष्ट आहे ना. म्हणजे समजा 4 झटके देऊन जादा चढत असते तर ते मानलं पण असतं, पण तसं नाही, ते फक्त औषधाचंच मानतात. आणि ती जी बाटली वापरतात किंवा ते जे बूच वापरतात, म्हणजे इतकं सूक्ष्म स्तरावरचं तुमचं विज्ञान आहे, तर त्या बुचाचा एक कण त्याच्यात जाणारच ना. ते कॉर्क वापरतात ना, कॉर्कचे कण त्याच्यात जाणारच, विरघळणारच. मग त्या कॉर्कची काही औषधी हे नाही का, परिणाम होत नाहीत. असं ते सगळं चित्रविचित्र प्रकार सगळा होता. सोरा, सिफिलिस, सायकोसिस आणि ट्युबरक्युलोसिस असे मायझम शिकवले जायचे. मायझमचा शब्द तुम्हाला माहिती असेल वैद्यकीच्या इतिहासात वाचून, तो केव्हाच इतिहास जमा झालेला शब्द आहे आणि कन्सेप्ट आहे. मायझम याचा अर्थ नाही, आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आजारकारक काय म्हणायचं, शक्ती, एवढंच, बाकी काही नाही. किंवा तुमच्या ठेवण शरीराची की ज्यामुळे तुम्हाला सहजासहजी आजार होतो, अशी काहीतरी ती मूळ युरोपमधली कल्पना होती. आता त्याचं धड ना व्याख्या, धड ना मोजमाप, धड ना काही. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जी गोष्ट आपल्याला तपासता येत नाही आणि तपासून नापासता येत नाही, ती विज्ञानच नाही असं मी म्हणतो. इट हॅज टू बी फॉल्सिफायबल ना. सायन्स हॅज टू बी, कुठे गेले जोशी सर? इट हॅज टू बी फॉल्सिफायबल. म्हणजे कार्ल पॉपरचा हा फार प्रसिद्ध सिद्धांत आहे. त्यामुळे मी समजा असं सांगितलं की म्हणजे हे कोण आपला रसेलने दिलेलं उदाहरण आहे. तो म्हणतो की मी एक लॉन्च केलाय कुकर अवकाशामध्ये, तो कुठल्या दुर्बिणीला दिसत नाही, तुमच्या रेडिओ दुर्बिणीला दिसत नाही, काही नाही, तो तिथं नाही आहे हे सिद्ध कर. सो इट जस्ट कॅनॉट बी डन. तसं काहीतरी हे सगळा गोलमाल प्रकार होता. मोर ओव्हर हे सगळं असू दे, पण त्याचे समजा काही क्लिनिकल रिझल्ट दिसले असते तर त्यालाही मानलं असतं ना. सी वन डझंट नीड टू नो द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ते काही माहिती असायची गरज नाही. सर तुम्ही डिजिटॅलिस इतकी वर्ष वापरत होतात विदाउट नोईंग हाऊ इट वर्क्स. बरोबर आहे ना. देर आर सो मेनी. पेनिसिलिन जेव्हा पहिल्यांदा वापरलं, नोबडी न्यू त्याचे कसे ॲक्शन होते आणि काय होतं सेल्युलर लेवलला. त्यामुळे ॲक्शनची माहिती असण्याची, त्याची डिटेल्स माहिती असण्याची गरज नसते, पण ते औषध परिणामकारक आणि सुरक्षित ह्या 2 गोष्टी माहिती असण्याची आवश्यकता असते. मग त्याला लेबल कुठलं का असे ना, इट डझंट मॅटर ॲक्च्युली. पण हे असला काही परिणामकारकता वगैरे कुठेही आम्हाला काय 4-4.5 वर्षामध्ये दृश्य स्वरूपात काय दिसली नाही. त्यामुळे मी आणखी कन्व्हिन्स होत गेलो. द मोर आय लर्न अबाउट इट, द मोर आय वॉज कन्व्हिन्स दॅट इट इज बोगस. तुमच्यावर एक मला कल्पना सुचली. याच्यानंतर
मी एक पेग घेणार आहे, चांगला हलवणार आहे, म्हणणार त्याचे 2 पेग होतात का? एनिवेज, तुम्ही आता म्हटलं की चाकोरीबद्ध, मध्यमवर्गीय असे एका विशिष्ट लेवल हे जाणारे दिसत आहेत. पण कुठेतरी वेगळेपणा तुमच्या जीन्समध्ये आहे, कारण वडिलांनी ब्लड बँक काढली आहे. हा म्हटल्यानंतर हा वेगळेपणा जो आहे तो अनेक गोष्टीतून आमच्या समोर आलेला आहे. वेगळेपणा म्हणजे आता जे आहेच ना, म्हणूनच म्हणतो ते तिथपासूनच त्यांच्या वेगळेपणाला धन्यवाद तुम्ही हा पॉईंट आणल्याबद्दल. तिथपासूनच वेगळेपणाला सुरुवात आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी आणखी काय काय केलं आपण सळत ऐकूच जाऊया. पण असा वेगळा विचार करणारी, आम्ही आता डॉक्टर वगैरे झाल्यानंतर नॉर्मली काय असतं, पेशंट यायचं, त्याला तपासायचं, औषध द्यायचं आणि सोडून द्यायचं. पण याने अनेक गोष्टी वेगवेगळ्या केल्या. त्यांनी नव्याचा ध्यास नेहमीच ठेवलेला आहे, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी. त्याने काही ऑपरेशनमध्ये प्रश्न होते. मग जे आम्ही नॉर्मली ज्या वेळेला एखादा पेशंट बेशुद्ध वगैरे होतो, त्याची सिक्रेशन आतमध्ये जाऊ नयेत आपल्या श्वासनलिकेमध्ये म्हणून काहीतरी घालतो, त्याचा त्यांनी पोटातल्या ऑपरेशनला उपयोग करून घेतला. म्हणजे वेगळेपणच आहे ना. तर असे नवीन प्रयोग त्यांनी अनेक प्रकारे केले. तर ते तुमचे नवीन प्रयोग मला ऐकू देत, म्हणजे लोकांना पण कळू दे ना की आईसारख्या ठिकाणी राहून माणूस काहीतरी वेगळा विचार करते आणि कुठेतरी समाजाचं आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करते. तर लेट अस गो ऑन दॅट. 2-3 गोष्टी मला सांगता येतील. मग लहान गावात प्रॅक्टिस करायचो आणि करतो, त्यामुळे असे इमर्जन्सीज खूप यायचे. पेशंट्स यूज टू बी व्हेरी डायर स्टेट. ब्लिडिंग होत असायचं, झटके येत असायचे. आणि पहिली गोष्ट कुठल्याही इमर्जन्सीमध्ये पाहिजे तर व्हीनस ॲक्सेस, तुम्हाला आय व्ही लावता आलं पाहिजे, इंजेक्शन्स देता आली पाहिजेत. त्याच्याशिवाय झटपट ॲक्शन कशी येणार? उभ्यात आणि याच्यात इंजेक्शन देऊन लगेच ॲक्शन येत नाही. तर आता मी गायनेकॉलॉजी असल्यामुळे बायकांशी सगळा संबंध, तर ते एवढा चुडा भरलेला असायचा आणि ते काढून टाकणं झटपट हा फार मोठा प्रॉब्लेम होता. तर मग आम्ही ती भरतकामाची रिंग आणि प्लास्टिकची पिशवी आणि एक पट्टी अशी मेटलची आपली 6 इंचाची, असं सगळं ते एकत्र करून एक त्याचं कॉन्ट्रॅप्शन बनवलं, एक डिव्हाइस बनवला की जेणेकरून त्या दुसऱ्या कुणाला इजा न होता. अदरवाईज किडनी ट्रे, चिटल्स फोर्सेस वगैरेने बांगड्या काढल्या जातात. त्याचं ते लागतं पेशंटला पण आणि इकडे तिकडे उडतात. ते एक डिव्हाइस केलं होतं. नंतर मायाला PSCतनं फोन यायचे. आसपास जे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते डॉक्टर जे होते ते फोन करायचे, एकदम पेशंट ओपन केलंय पण आता आम्हाला ट्यूब सापडत नाही, काय करायचं. आणि त्यावेळेला तर लाईट पण खूप जायचे, आता जात नाहीत सुदैवाने, पण लाईट जायचे. ते टेबलला हेडलो देण्याचं व्यवस्था नसायची. त्यांच्याकडचे जे इन्स्ट्रुमेंट्स असायचे ते जरा गोचीकारक असायचे. टॉर्चच्या लाईटमध्ये लोकल ॲनेस्थेशिया खाली अशा प्रकारची सर्जरी करायची. म्हणजे त्या बायकांना खरं झाशीच्या राणीचा सन्मान दिला पाहिजे त्याच्या इतक्याचं, इफ दे कॅन अंडरगो सो मच ऑफ ट्रबल. मग ते मी बँड ॲप्लिकेटर एरवी पण आम्ही वापरतो, त्या थोडे आखूड बनवून घेतला मुद्दाम. त्या कालेलकर तुमचे मुंबईवालेच आहेत त्यांना सांगून. आणि लॅरिंगोस्कोप आम्ही घशात टाकून श्वासमार्ग दिसायला म्हणून त्याचा वापर करतो. तो पोटात घालून त्या ट्यूब्स पकडून ते करायचं, असं टेक्निक डेव्हलप केलं. मग इथे आमच्या सगळ्या PSCतल्या सगळ्या लोकांना शिकवलं होतं ते करायचे. अँड द थर्ड थिंग आय फाउंड वॉज दॅट द स्टाफ वॉज इनकॉम्पिटंट अँड अनट्रेन्ड. तुम्हाला ट्रेन्ड स्टाफ मिळतच नाही ग्रामीण भागामध्ये. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचा हेल्थ पिरामिड उलटा आहे. म्हणजे देर आर मोर डॉक्टर्स दॅन नर्सेस. ॲट एनी गिवन पॉईंट तुम्हाला गवंडी जास्त लागणार आणि इंजिनियर कमी. तसंच वैद्यक क्षेत्रात सुद्धा आहे. पण समाव ते सगळं उलटं झालेलं होतं. आता परिस्थिती हळूहळू बदलते. पण मग ते जे काय लोक माझ्याकडे यायचे त्यांना काही ओकाठोक कळायचं नाही. आणि PPH म्हणजे पोस्टपार्टम हिमरेज ही एक डायर इमर्जन्सी आहे की डिलिव्हरी झाली आणि ब्लिडिंग होत आहे. तर मग देर इज अ स्टेप वाईज प्रोटोकॉल ना. काही करायचं झालं तरी ते अल्गोरिदम त्याचा एक असतो आणि त्या पद्धतीने तुम्ही केलं की यू हॅव मॅक्सिमाइज्ड युअर रिझल्ट्स, असं आहे. तर त्याची मी एक कविता बनवली होती की PPH झालं मारा बोम, हाय रिस्कची करा नोंद,
मग ते आय व्ही लावा, कॅथेटर घाला, लिथोटॉमी पोझिशन द्या, असं काय काय जे काय ते हे होतं ते सगळं त्या कवितेमध्ये. अजूनही माझ्या दवाखान्यातल्या स्टाफनी कविता म्हणून दाखवली की त्यांना पगाराचा चेक मिळतो. क्या बात. अँड अनदर प्रॉब्लेम वॉज द बेबी. डिलिव्हरी झाल्यानंतर इफ द बेबी डझंट क्राय, तर मी आता माझ्याकडे खूप आम्ही टीम आहे आमची, पण नाव दॅट टाइम आय वी यूज टू वर्क ऑल अलोन. तर त्या मदरकडे बघायचं का बेबीकडे बघायचं असा प्रश्न होता. गावात पिडियाट्रिशियन्स पण नव्हते कोणी की जे कोण हजर राहतील डिलिव्हरीला. मग त्यांना त्याचा पण एक प्रोटोकॉल बनवला होता की AC पंखे बंद करा, वॉर्मर करा चालू, असं म्हणून त्याचं पण एक कविता बनवली होती. ती पण त्यांच्याकडनं बाय हार्ट म्हणून घेतो आणि ती कविता म्हणून दाखवली की मग ते हे करतो. कारण त्याच्यात सुद्धा बेबीच्या रिससिटेशनच्या स्टेप्स 1 by 1 आहे. पगाराचा चेक त्याच्या संबंध. हा, त्याच्याशी तरच पगाराचा चेक देतो. एक सर्जरी इनकॉन्टिनन्ससाठी हे म्हणजे इट इज अ नोन सर्जरी, आय जस्ट मॉडिफाईड इट. दॅट इज कॉल्ड युरेथ्रल हॉइस्ट म्हणून होतं. सो द सिस्टोयुरेथ्रल जंक्शन म्हणजे लघवीची पिशवी आणि मूत्रमार्ग म्हणजे लघवीचा मार्ग याच्या जंक्शन जे असतं ते असं उचलून धरलं जातं एक टाका विशिष्ट पद्धतीने घालून, सो दॅट हसलं खोकलं तर कपड्यात लघवी होणं हा त्रास होऊ नये. दॅट वॉज द आयडिया. तर ते खूप कॉमन आहे ग्रामीण भागामध्ये. आणि ही गोष्ट अशी आहे की बायका 4 लोकात बोलतच नाहीत, अंगावर काढतात आणि बरेचदा असा त्रास होत असतो. सो त्याच्यासाठी ते आम्ही करायचो. फॉर्च्युनेटली आता वी हॅव ड्रग्स, सम ऑफ दी SSRIs दे आर व्हेरी हेल्पफुल. त्यामुळे आता ती शस्त्रक्रिया मागे पडली असं आहे. सो अँड दॅट्स अबाउट ऑल आय गेस. म्हणजे काय की एक शहरातून निघून आलेले व्यक्ती, नॉर्मली आम्हाला जे ठरवून दिलेलं आहे, आमच्याकडे इक्विपमेंट नाही तर आम्ही रडत बसतो. तुम्ही तुमची तयारी केलीत, पण एक प्रकारे मेडिकल होतातच, त्यात शास्त्रज्ञ पण झालात. हा पण तितकाच मुद्दा आहे. मला आणखी एकासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगायची की डॉक्टर असतात नाही तर गद्दी असतात, फार निरुक्ष माणसं असतात माझ्यासारखी, त्यातून कविता करणारा डॉक्टर आहे हो. आणि ते पण कविता कशी, उपयुक्त कविता, लक्षात ठेवायला सोपी. कारण मेमरी आपली जी आहे ती मुळात लहान मुलांना कोणी सिनेमाची गाणी शिकवत नाही, पण त्याच्या लक्षात राहतात, कोणीतरी गाण्यासारखं असतं. त्यामुळे हा विचारसुद्धा नवीन आहे, वेगळा आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र आपण करूया की आमच्या या आरोग्याची कॅप्सूलमध्ये एक अशी व्यक्ती आम्हाला मिळाली की जी हिरा आहे, फक्त कुठेतरी अशा ठिकाणी होता की आम्हाला जरा त्यांच्यावर पोचायला वेळ लागला. पण एक टाळ्या मोर्या काय चांगली गोष्ट. तर कविता करता करता तुम्ही लेखनाकडे वळलात. माझ्यासमोर तुमची एवढी पुस्तकं आहेत, तर ही सगळी पुस्तकं दाखवायची म्हणजे मला 1-2-3 मिनटं लागतील. 1-2 तरी दाखवूया. मग मला काय आवडेल माहिती आहे का, तुम्ही ही पुस्तकं तुमच्या हातात घ्या आणि लोकांना कळू दे लेखक कोण आहे, नाही तर उगाच माझं नाव व्हायचं. प्लीज. पुस्तकांची ओळख करून देतो. एक फादर टेरेसा म्हणून पुस्तक आहे. तर ते व्यक्तिचित्र आहेत, वेगवेगळे पेशंटपासून डॉक्टर, आया, नर्सेस, स्टाफ आणि इतरही काही. माझ्या आजोबांचं पण आहे त्याच्यामध्ये. हे देवाघरची फुले म्हणून नाटक आहे. खूप विल्यम गोल्डिंगची खूप जगप्रसिद्ध कादंबरी आहे, लॉर्ड ऑफ द फ्लाईज म्हणून. तुमच्यापैकी काही जणांना त्याचा परिचय असेल. त्याचं हे नाट्य रूपांतर केलेलं आहे. आमचं प्रतीक थिएटर्स म्हणून नाटकाचा ग्रुप आहे वाईला, त्यालाही आता 50 वर्ष, यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. क्या बात आहे. त्यामुळे हां, प्रतीकचं. तर त्यांच्यातर्फे आम्ही ते नाटक केलं होतं. हे माझ्या एका मित्राचं, पैसे नाही दिले त्याने, पण मी ट्रान्सलेट करून दिले. कास्ट प्लॅट्यू ऑफ फ्लॉवर्स म्हणून पुस्तक आहे ते. आय हॅव ट्रान्सलेटेड फ्रॉम मराठी टू इंग्लिश. ही 2 स्त्री आरोग्यविषयक पुस्तकं आहेत, आरोग्यवती भव आणि पाळीमिळे गुपचिडी. पाळीमिळे गुपचिडीमुळे खरं तर मी लिहायला लागलो असं म्हणता येईल, कारण पहिल्यांदा मी एक पाळीमिळे गुपचिडी म्हणून लेख लिहिला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. एवढा व्हायरल झाला आणि त्याच्या समाव त्याच्या बरोबर माझा नंबर पण, तर माझ्या एका मित्राने खरं तर तो टाकला व्हॉट्सॲप आणि याच्यावरती, तर त्याच्यावर माझा नंबर पण होता.
आणि ते बायका काय ते सणवाराच्या दिवसामध्ये पाळी पुढे जायला गोळ्या घेतात, त्याच्या संदर्भात मी ते लिहिलं होतं. पण तो समाव तो खूप आवडला आणि मला पुढे 2-3 महिने जवळजवळ 400 फोन मी घेतले असतील आणि सगळ्या स्तरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या महिला फोन करत होत्या आणि त्या मोकळेपणाने या संदर्भातले आपले अनुभव, आपली कुटुंबणा, आपले निर्णय मला सांगत होत्या की आणि समोर प्रॉबेबली त्या एका फोनवरच्या फक्त आवाजाशी बोलत होत्या म्हणून असेल, पण ज्या मोकळेपणाने फोनवरती त्या बोलत होत्या ना, ते सगळं बघून मलाच थक्क व्हायला झालं. आणि सोशल मीडियाची पॉझिटिव्ह ताकद माझ्या लक्षात आली. आपण नेहमी म्हणतो की हे वाईट, आमचं समाज माध्यमांवरती काय वाटेल ते चालतं, बट ऑफकोर्स त्याच्या दुसरी बाजूसुद्धा आहे. आणि मी तर वाटतं मला कधी मी व्हॉट्सॲप लेखकच आहे, कारण सगळे लोक मला सांगतात की तुमचं या अमक्याने मला लेख फॉरवर्ड केला, मग मी तो वाचला वगैरे वगैरे, असं मला कधी कधी वाटतं. मला एक गोष्ट आणखी सांगायची आहे की ज्याच्यासाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. या माणसानं इंग्रजी पुस्तकांचं मराठी भाषांतर केलं. यासाठी दोन्ही भाषांवर कुठेतरी तुम्हाला प्रभुत्व लागतं. एका भाषेचं नुसतं हे करत नाही, कारण ते नुसतं शब्दशः ट्रान्सलेशन नाही आहे. त्याच्यामध्ये जो एसेन्स असतो, म्हणजे एक महत्त्व ज्या गोष्टी असतात, महत्त्वाचे मुद्दे असतात, ते अगदी व्यवस्थितरित्या आलेले आहेत. मला वाटतं याच्यासाठी तुम्हाला टाळ्या द्यायला काही हरकत नाही. ओके, कारण तुम्ही दाखवा ना ती पुस्तकं. हां, तर ही पुस्तकं दोन्ही अतिशय उत्तम भाषांतर आहेत. हां, ते कौतुक आहे त्याचं. आत्ताच किरण क्षीरसागरनी ओळख करून देताना तुमच्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही गेले 20 वर्ष, मला वाटतं 20 वर्ष, आमच्या डॉक्टरांना ना एक वाईट सवय असते, मोठे मोठे शब्द वापरायचे आणि मोठे मोठे काहीतरी शब्द वापरून इंग्रजी आपलं लोकांसमोर झाडायचं, अशी एक सवय असते. मग आहे हो, काय कबूल केलं पाहिजे. तुम्हीच एक अशात की जे मराठीत बोलता आणि इंग्रजी बोलणाऱ्या डॉक्टरांना गपचूप ऐकायला लावता. तर थोडंसं या म्हणजे मराठीतलं प्रभुत्व, इंग्रजीतलं प्रभुत्व याच्याविषयी जर आपल्याला थोडंसं, कारण मराठी प्रभुत्व असं काय एका दिवसात येत नाही, काहीतरी त्याला लागतं. हे कसं काय? त्याचं कारण पुन्हा एकदा, मी शाळेत होतो संजीवन विद्यालय पाचगणीला आणि मी 4थीतनं 5वीत गेलो तेव्हा मला इंग्रजी माध्यमात घालण्यात आलं. तेव्हासुद्धा जसं मला होमिओपॅथी म्हणजे काय हे काय माहीत नव्हतं, तसं मी 5वीत गेलो त्यावेळेला मला इंग्लिश मीडियम म्हणजे नेमकं काय हे काय मला ग्रास झालेलं नव्हतं. शाळेत गेल्यावर मग मला कळलं की मला वाटायचं की इंग्लिश हा एक विषय असणार आणि आपल्याला शिकवणार तसं शिकवणार म्हणजे. तर तिथे सगळंच वातावरण वेगळं होतं. म्हणजे अगदी बूट घालून वर्गात जाण्यापासून आमची तयारी होती, कारण इकडे आमच्या प्राथमिक शाळेमध्ये बूट वर्गाच्या बाहेर काढून मग आम्ही आत जायचो, कारण बसकरावरती बसावं लागायचं. तर तिथे मी गेलो आणि तिथे काय होतं, पण मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही मीडियमचे वर्ग होते. सो इवन दो मी इंग्लिश मीडियमच्या शाळेत गेलो तरी अचानक काय मी एकदम वाहून गेलो नाही. आणि मग मला एक मस्त युक्ती सापडली की ते मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमची सायन्स, मॅथ्स आणि सोशल सायन्सेसची पुस्तकं सगळी सेमच असायची, कारण ते राज्याच्या काय ते शिक्षण मंडळाची पुस्तकं होती. त्यामुळे मग मी पुस्तक इंग्लिश मीडियमचं वाचायचं, त्याचं पान पॅराग्राफ साधारण बघून तो मजकूर मराठी मीडियमच्या पुस्तकातनं वाचायचा. असं करत करत ना मला म्हणजे इक्वेटर एवढा एकच शब्द मला माहिती नाही. मला आता तो विषुववृत्त हा पण शब्द माहिती आहे, कर्कवृत्त, मकरवृत्त हे पण शब्द माहिती झाले, ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण हे पण शब्द माहिती झाले. आणि ते मला पटकन वाचून व्हायचं आणि मराठी मला चांगलं येत असल्यामुळे दॅट वॉज इंटरेस्टिंग ऑल्सो. त्यामुळे मी हे वाचायच्या ऐवजी त्यातनंच जास्त वाचायचो. पण त्यामुळे समूह वाचन पण माझं दोन्ही भाषेतनं झालं. आणि अर्थात वाचन हाच मला वाटतं भाषेवरच्या प्रभुत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मी काहीही वाचतो, बँकांच्या अहवालापासून ते वेळेचा कागद असला तरी तो वाचल्याशिवाय मी टाकत नाही, सगळं वाचतो मी.
आताच मी म्हटलं की तुम्ही डॉक्टरांच्या जी परिषद असते म्हणजे जिथं सगळे डॉक्टर इंग्रजी आणि टाय बी घालून फाडत असतात, हो त्या ठिकाणी तुम्ही मराठीत बोललात. हो मग त्याचाच उपयोग तुम्हाला पुढे यूट्यूब बनवता आला, कारण तुमचे यूट्यूबवर केवढे फॅन आहेत हो, आणि किती तुमचे व्हिडिओ छान छान चालले आहेत. मला तर तो एक व्हिडिओ खूप आवडतो तुमचा, की तुम्ही तुलना केली आहे प्रायमेट्समध्ये, म्हणजे इतर प्राण्यांमध्ये प्रसूती इतकी इझी होते. मला पहिल्यांदा, तुम्हाला मी सांगतो, सांगायला लाज वाटणार नाही, मला पहिल्यांदा लक्षात आलं की मनुष्य सोडला तर इतर प्राण्यांना सहज प्रसूती होते. आपल्यासारख्या जशा स्त्रियांना वेदना बिदना अमुक तमुक होतं असं फारसं काही दिसत नाही. कोणी ओरडताना काही करताना असं काही दिसत नाही आपल्याला प्राणी, पण आता बघतो ना अनेक माध्यमातून. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे तुलना केली आहे तेव्हापासून इतिहास, प्रायमेट्सचा इतिहास, त्याचे वेगवेगळे प्रकार, एकाला एप म्हणायचं, एकाला आणि काही म्हणायचं, हे जे तुम्ही केलेलं आहे, तर अशा यूट्यूबच्या कल्पना कशा आल्या आणि यूट्यूब तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कसं काय शिरलात? कारण तुम्ही एकाच ठिकाणी म्हणताय मी गावासारख्या ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तेवढं चांगलं वापरताय. नाही, पहिली गोष्ट ना माझ्या पण डोक्यात हे होतं बरं का, आणि मी भाषणं विविध परिषदांमधनं दिली, त्यावेळेला मी विषय असाच घ्यायचो की मॅनेजमेंट ऑफ PIH इन रुरल प्रॅक्टिस, मॅनेजिंग पेशंट्स विदाऊट ब्लड, किंवा असं म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये रुरल एलिमेंट असेल असं. तर मला एकदा माझे एक सिनियर कलिग मला म्हणाले की शंतनू, हा ॲटिट्यूड बरा नाही, देर इज व्हेरी लिटल डिफरन्स बिटवीन रुरल अँड अर्बन नाव, आणि यू मस्ट लुक फॉरवर्ड आणि गेट ओव्हर दिस इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स ऑफ युअर्स. त्यामुळे तू स्वतःला रुरल असलं काय म्हणत जाऊ नको. पण एनिवे, सो ॲक्च्युली, आणि हे बऱ्यापैकी खरं आहे, कारण आता इफ यू सी की जे काय मॅनेजमेंट अवेलेबल आहे, ॲटलिस्ट प्रायमरी हेल्थ आणि सेकंडरी केअरपर्यंत, ती ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जवळपास त्याच क्वालिटीची अवेलेबल आहे, आणि इट इज रॅपिडली इम्प्रूव्हिंग इन द रुरल एरिया. हे यूट्यूबचं मी केलं म्हणजे ते मी जे लेक्चर्स द्यायचो डॉक्टर लोकांसाठी, त्यांचेच असं मागणी होती की तू हे यूट्यूबवर टाक आणि आम्हाला लिंक शेअर कर, म्हणजे आम्हाला नंतर पण परत ऐकता येईल. तर 2-3 लेक्चर्स मी दिली. एक नांदेडला मी बोललो होतो काहीतरी पुरुषांमधील कामविकार, शिर्डीच्या कॉन्फरन्समध्ये बोललो होतो स्त्रियांमधील कामविकार, सोलापूरला बोललो होतो नधरी शस्त्रकरी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. क्या बात. मग ते अशाच बारीक सारीक टिप्स अँड ट्रिक्स इन प्रॅक्टिस असं साधारणपणे त्याचं थीम होतं. सो दॅट डॉक्टर्स ॲक्च्युली वॉन्टेड इट. त्याच्यानंतर आम्ही इकडे गर्भसंस्कार वर्ग घ्यायचो, ते आमच्या कोरोनामध्ये बंद पडले. मग ती जी काय सगळी माहिती होती, जे स्लाईड सेट होता माझ्याकडे, जवळजवळ ते 8 तासाचं हे होतं, टीचिंग मटेरियल होतं. ते सगळं छोट्या क्लिप्समध्ये केलं. आणि MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, त्यांच्या एक विनंतीवरून हे सगळे पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवले. तर त्यांनी मला ते सांगितलं की इट हॅज टू बी व्हेरी शॉर्ट, 2-3 मिनिटाच्या वर व्हिडिओ सहसा नाही पाहिजे. मग मी त्या पद्धतीने बनवले की एकच पॉईंट तेवढंच बोलायचं आणि थांबायचं, कारण त्याच्यापेक्षा वर लोकांचा अटेन्शन स्पॅन नसतो. सो यू विल फाइंड दॅट देर आर मेनी व्हिडिओज, बट दे आर ऑल व्हेरी शॉर्ट व्हिडिओज. आणि या पौगंडावस्थेतल्या मुलांच्या, म्हणजे जेव्हा मी सेक्शुअल हेल्थ आणि याच्याबद्दल बोलायला लागलो, ते व्हिडिओज जेव्हा टाकले तेव्हा असं लक्षात आलं की वाय एम आय गेटिंग सो मच ऑफ व्ह्युअरशिप, आणि एवढे हिट्स काय येतात. माझा मीच विचार केला, माझ्या लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काही विकत नाही आहे. आय एम नॉट इवन सेलिंग माय सेल्फ. माझ्याकडे या दाखवा असं सुद्धा मी म्हणत नाही. मी खुर्चीत बसून कॅमेऱ्याकडे बघून मी प्लेन सिम्पल भाषेमध्ये काय तथ्य आहे तेवढं फक्त समजावून सांगतो. आय थिंक हे खूप कुठेतरी स्पर्शून जातं दर्शकांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर ही वाईट गोष्ट आहे, इतके सगळे हिट्स मिळणं ही वाईट गोष्ट आहे, कारण जी माहिती त्या मुलांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सहजपणे उपलब्ध पाहिजे, त्याच्याऐवजी अतिशय विकृत, वयाशी विपरीत अशी माहिती आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने सादर केलेली माहिती त्यांना इझिली ॲक्सेसेबल आहे.
इट इज देअर इन देअर फोन्स. आणि ॲज पेरेंट्स, टीचर्स, डॉक्टर्स, रिस्पॉन्सिबल मेंबर्स ऑफ द सोसायटी आपण याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. ऑल दॅट वी कॅन डू इज गिव्ह देम अ चॉईस की हे बघायचं का हे बघायचं. मग म्हटलं निदान तेवढं तरी करूया. दॅट इज वाय ऑल दोज सिरीज ऑफ व्हिडिओज ते मी ॲडोलसंट मुलांसाठी, मुलींसाठी म्हणून बनवले. आणि ते इट्स अ गुड मीडियम. ते आपलं एकाचं दुसऱ्याला पोरं सांगत जातात, ते हिट्स वाढत जातात. तुम्ही किती आता 90 lakhs का काहीतरी बघितलं. बरोबर. म्हणजे 1 कोटीच्या फार जवळ आले ते. हो, म्हणजे कोट्याधीश आहेत. म्हणायला हरकत नाही, वेगळ्या प्रकारे. मला त्या व्हिडिओमध्ये ना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती काय गोष्ट होती की मराठी बोलताना तुम्ही जे असे चपखल साधे शब्द त्या फ्लोमध्ये येतात. आता बघा, मी बोलताना सुद्धा ओघात येतात प्रवाही असं येत असं नाही म्हटलं, ओघात येतं नाही म्हटलं, फ्लोमध्ये येतात असं म्हटलं. तुमच्या शब्द मात्र तसे परफेक्ट असतात. हे कसं काय जमलं? नाही, आपण म्हणजे मी त्या कॉन्फरन्सेसमध्ये ना बरेचदा एक मराठीत बोलतो टॉपिक आणि एक इंग्लिशमध्ये बोलतो. म्हटलं लोकांचा असं नको वाटायला की याला इंग्लिश येत नाही म्हणून हा लेखाचा मराठीत बोल. एरवी मी बोलताना तुमच्यासारखाच बोलत असतो. कुठला अमुक एखादा विशिष्ट शब्द काही आलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो. लिहिताना मी जरा विचारपूर्वक त्या पद्धतीने लिहितो की कमीत कमी शब्द परभाषेतले असावेत असा प्रयत्न माझा असतो. ते दोरीवरची कसरत आहे. तुम्ही काही शब्दांना तुम्ही नाही चपकल शब्द मराठीमध्ये तुम्हाला सापडत. ती आपल्या भाषेची मर्यादा आहे. आपली लोक आपला देश सोडून कुठं गेली नाहीत ह्याची पण हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये. कारण शेवटी भाषा वाढत जाते, ती इतर भाषेतले अनेक शब्द घेऊन वाढत जाते. पण आज आता आपली भाषा काय वाढत नाही आहे, उलट ती आक्रसत जाते असं मला वाटतं. पण त्यामुळे मी माझ्या परीने तसं ठरवलं तर बोलू शकतो. आणि जेव्हा मी आमच्या परिषदेमध्ये बोलतो त्यावेळेला ना मला माहिती असतं की हे सगळे श्रोते जे बसलेले समोर ते लेखाचे ना आपल्यावरती डूक धरून आहेत. आणि मी बोलायला लागलो ना की तो उंदरा मांजराचा खेळ सुरू झालेला असतो की ते टपलेले असतात की एक तरी हा, एरवी मी त्यांच्याशी नेहमीच्या भाषेत बोलतो त्यामुळे एक तरी इंग्रजी भाषेतला शब्द याच्या भाषणामध्ये येणारच आणि आपण याला पकडणारच अशा आविर्भावात ते बसलेले असतात. आणि एकही शब्द येऊ द्यायचा नाही असा प्रयत्न माझा असतो. त्याचे थोडा सराव करावा लागतो त्यासाठी. आणि ज्या पारदर्शिका असतात त्या मी इंग्रजीमधनंच ठेवतो. नाहीतर लोकांना कधी कधी बोलणं पटपट समजत नाही. जर का आपण अगदी वेगाने बोलायला लागलो तर चटकन आकलन होत नाही, कारण ते शब्द अपरिचित असतात. खूप लोक मला असं म्हणतात की तुम्ही किती नवीन नवीन शब्द वापरता. आणि मग माझंच लिखाण मी वाचतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मी नवीन नवीन शब्द फार काय वापरत नाही, पण अपरिचित जे कित्येक वर्षात कोणी न वापरलेले, त्यामुळे आपल्याला परके झालेले असे शब्द असतात आणि ते वाचणाऱ्याला वाटतं की अरे याने हा मराठीत नवीनच शब्द म्हणजे ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. आता यांनी माझा पॉइंट मस्तक पकडला. बघा पॉइंट आणि सगळं आहे. एकच छोटा प्रश्न, जर मला माझं मराठी सुधारायचं असेल तुम्ही ट्युशन घेता का? विषय आता थोडंसं आपण भविष्याच्या दिशेने जाऊया. कारण ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, ज्या प्रकारचं तुमचं एक पुढचं भविष्य किंवा इतर विचारांनी तुम्ही काहीतरी बदललेलं आहे इतक्या दिवसामध्ये, भविष्यात तुमच्या योजना काय आहेत, तुमच्या कल्पना काय आहेत? मेडिकल भविष्याबद्दल बोलू. नाही, असं काय भविष्याबद्दल माझं काय फार प्लॅनिंग मी केलेलं नाही आहे. एक नवीन लिखाणाच्या संदर्भात सांगायचं तर एक नवीन पुस्तक दत्तप्रसाद दाभोळकरांचं स्वामी विवेकानंदांची खरी ओळख म्हणून आहे. त्याचं मी मराठीतनं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. ते काही काळात प्रकाशित होईल. वेद वैद्यकीचा म्हणून पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मी वैद्यकशास्त्रातले विविध शोध कुठल्या
सामाजिक परिस्थितीमध्ये लागले, आर्थिक परिस्थितीमध्ये लागले, आणि त्याचा ती परिस्थिती बदलण्यामध्ये कसा सहयोग आहे, कसा प्रभाव पडला याबद्दल विशेषत्व करून लिहिलेलं आहे. म्हणजे एकच उदाहरण देतो, HIV साठी आता औषधं फ्री अवेलेबल आहे सगळीकडे. सरकारी दवाखान्यामध्ये फुकट औषधं मिळतात आणि HIV पेशंट जवळपास त्यांचं नैसर्गिक आयुर्मान काय असेल ते जगतात. ते HIV मरत नाहीत, दुसऱ्या कशाने तरी मारतात. जेव्हा HIV साठी औषधं नव्हती, जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला HIV नवीनच आला होता आणि औषधं नव्हती, आणि जो काय त्याच्याबद्दलची भीती होती, भयगंड होता, त्या लोक आत्महत्या करायची HIV पॉझिटिव्ह निदान आलं म्हणून, जोडप्यानी आत्महत्या करायची, म्हणजे अनेक प्रकार. त्या माणसं सेवेला मिळायचे नाहीत, ती आई किंवा बायको त्या याची ते फक्त अखेरपर्यंत सेवा करायची, खांदा द्यायला माणसं मिळायची नाहीत. या परिस्थितीतून आपण इथपर्यंत पोचलेलो, याची कुठेतरी नोंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ॲट द सेम टाईम ज्या लोकांनी ती औषधं शोधून काढली, हाऊ डू दे ॲक्ट, त्यातले कुठले कुठले टाईप्स आहेत ते मी म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की इनिबिटर्स कुठले आहेत, काय आहेत, असं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो की केरळमध्ये त्यावेळेला एक माणूस HIV औषधं द्यायचा है ना, आणि लोक इथनंच केरळला जायचे. अँड दॅट फेलो वॉज अ क्वॅक. ही जी अशी सगळी दुकानं होती, भूछत्रासारखी उगवलेली HIV औषधं विकणारी दुकानं जागोजागी होती, ही सगळी बंद पडली. मग यांच्याकडचे रामबाण उपाय भात्यात कसे गेले? नवीन वैज्ञानिक पद्धतीवर घासून पुसून आलेली औषधं आली म्हणूनच गेले. इट टूक अ लॉंग टाइम, इट टूक 15-20 years फॉर दोज ड्रग्स टू बी डेव्हलप. आणि त्याचं सार्वत्रिक उपलब्ध होण्यामध्ये आणखी काही कालावधी गेला. बट इट्स सच अ ग्रेट अचीवमेंट. त्यामुळे याची नोंद घ्यावी असं मला वाटतं. लोक मला विचारतात की तुम्ही हे डॉक्टरांच्या काळ्या धंद्यांबद्दल का नाही लिहित? म्हटलं तो वेगळा विषय आहे. आय डोंट स्पेशलाइज इन इट, आणि आय विश दॅट वी शुड सेलिब्रेट व्हॉट मॉडर्न मेडिसिन हॅज गिव्हन अस. नाही, खरं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना अभिमान असायला हवा की भारत हा जेमतेम तिसरा देश आहे ज्याने स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर आताचं कोरोनाचं वॅक्सिन. येस, त्यामुळे आपण नक्कीच स्वतःची कॉलर थोडी तरी टाईट त्यांना करा, थोडी टाईट कॉलर, की खरोखरच ही मोठी अचीवमेंट आहे आणि त्याला कुठेतरी आपण लक्षात दिलं पाहिजे. सेम विथ नेट रिप्रोडक्टिव्ह रेट. बरोबर, अजिबात कोअर्शन न करता पॉप्युलेशन रेट आपला पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन पर्यंत आणून सोडलेला आहे. करेक्ट. त्यामुळे खूप काही गोष्टी आपण करतो. इट्स अ ग्रेट अचीवमेंट. हो, आणि वैद्यकीय क्षेत्रात तर आम्हाला नेहमी दिसतंय, तुम्ही ते कराल, की जे अमेरिकेत काल घडलं ते आज भारतात आलेलं आहे. पूर्वी औषधं बनायची परदेशांमध्ये आणि ती भारतात याला 15-20 वर्षांचा कालावधी लोटायचा. आज एवढं त्यांना कळून चुकलंय, आपले डॉक्टर आज जगभरामध्ये प्रचंड नावाजलेले आहेत, प्रचंड नावाजले आहेत. माझा स्वतःचा क्लासमेट आज जगभरातली हाताच्या ऑपरेशनची ऑथॉरिटी समजला जातो. भारतात शिकला, भारतात आला. अनेक युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स भारतीय आहेत. तेव्हा मला वाटतं त्याचं कारण एकच आहे की तिथे शंतनू अभ्यंकर सारखे माणसं आहेत. मगाशीच किरण म्हणाली की तुम्ही देखणे आहात, आणि खरं आहे ते. त्याचं कदाचित कारण तुम्ही नाटकातही काम करता ते आहे. एकाच वेळेला तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करता, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. कशासाठी? तर एक माणूस एक तर प्रॅक्टिस करतो, नुसता डॉक्टर असतो किंवा लेखक असतो किंवा भाषण करण्यात चांगला एकदम तयार असतो, आणि शिवाय नवीन शोध लावतो, शास्त्रज्ञ असतो. हे सगळं शिवाय नाटकात पण काम करतो, ते 50 वर्ष. आणि हे सगळं कसं काय एकत्र तुम्ही जोडून आणलं? थोडंसं मलाही शिकायचं आहे म्हणून बोलतो. आता मी नाटकात काम करू शकणार नाही का, देखणे पण कुठे राहणं.
हो, रात्र 16 जानेवारी. राधिका सांत्वनम. हो हो. हां, ते बरोबर एकदम महत्त्वाचा विषय आहे, कारण तेलुगू पुस्तकाला त्यांनी मराठीत आणलं. ते राधिका सांत्वनम म्हणून पुस्तक आहे, त्याची पण अशी स्टोरी जरा ऐकण्यासारखी आहे, सांगण्यासारखी आहे. मी काही स्त्रीवादी साहित्याबद्दल वाचत होतो. मी मगाशी सांगितलं मी काहीही वाचतो, जसं मी स्त्रीवादी साहित्याबद्दल वाचत होतो. तर त्याच्यामध्ये मला त्या पुस्तकाचा उल्लेख आढळला की राधिका सांत्वनम नावाचं एक पुस्तक, राधिका सांत्वनमू तेलुगू भाषेमध्ये मुद्दुपलनी नावाच्या कवयित्रीने लिहिलेलं आहे. तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन अवेलेबल आहे असं त्याच्यामध्ये होतं. तर मी ते लगेच डाउनलोड करून घेतलं किंडलवरती आणि ते वाचायला लागलो आणि मी त्याच्यामध्ये म्हणजे मंत्रमुग्ध झालो ते वाचून. 18व्या शतकातल्या राजे प्रतापसिंह राजे भोसले या तंजावरच्या महाराजांच्या दरबारातल्या गणिकेने, म्हणजे आणखी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ठेवलेल्या बाईने हे काव्य रचलेलं आहे. आणि हे जवळजवळ 350 पानाचं ते पुस्तक आहे. हे पण साधारण तेवढंच झालं आहे मराठीमधलं. आणि तिने राधा, कृष्ण आणि इला अशा एक प्रेमाचा त्रिकोण, कृष्ण ही राधाच त्या कृष्णाला त्या इलेबरोबर लग्न लावून देते. मग कृष्ण आणि इला काय म्हणूया हनीमूनला जातात आणि मग कृष्णच तो एकदा गेला की गेलाच, तो काय परत यायला मागत नाही. मग ती राधा पोपटाबरोबर त्याला निरोप पाठवते की तू परत ये. मग तो परत येतो तर ही त्याला रागावलेली असते, त्यामुळे ती त्याला महालात येऊसुद्धा देत नाही. कसा बसा तो त्या गोपींच्या पहाऱ्यातून आणि त्या पोपटाच्या मध्यस्थीनी वगैरे असा तो त्या महालात पोचतो आणि मग तो हर तऱ्हेने तिची समजूत घालतो की तू कशी छान आहेस, तू कशी चांगली आहेस, तूच कशी भारी, तूच कशी अनुभवी आणि ती इला कसली काय वगैरे वगैरे असं. म्हणजे आता तो फार सुरेख आहे ते सगळं, तो समजूत घालतो. तर ती अजिबात ऐकत नाही, तो तिच्या पाया पडतो. तर ती त्याला लाथेने धिक्कारते आणि लाथ लागल्यावरती तो म्हणतो की म्हणे माझं तर डोकं जड आहे आणि शाबूत आहे, डोके माझे जडपण शाबूत, पाय नाही ना दुखला नाजूक. क्या बात. असं विचारतो. आणि मग तिथून ते हे पालटतं आणि मग हळूहळू ती राधा तिचा रुसवा जातो आणि शेवटी त्या दोघांच्या शय्यासंगानंतर हा प्रसंग संपतो. आणि त्या इलेच्या वयात येण्याचं, तिचं मनातल्या मनात कृष्णावरती अनुरक्त होण्याची, त्याच्यानंतर इलेचा आणि कृष्णाच्या समागमाची, राधेच्या आणि कृष्णाच्या समागमाची आणि त्यांच्या शारीर सौंदर्याची ही इतकी सविस्तर वर्णनं त्याच्यात आहेत आणि ती इतकी सुंदर आहेत. तर ते सगळं वाचून मी थक्क झालो. आणि ते नुसतं वाचून उपयोग नाही ना, त्याच्यातले सगळे रेफरन्सेस काढून बघायला पाहिजेत. मला त्यातलं कित्येक गोष्टी माहीत नव्हत्या, कित्येक पौराणिक कथा माहीत नव्हत्या. त्या सगळ्या पौराणिक कथा शोधून काढल्या आणि ते मी खूप एन्जॉय केलं. मग मी त्याच्यामधल्या ना काही ओळी केवळ गंमत म्हणून मराठीमध्ये भाषांतरित करून बघितल्या, इंग्लिश टू मराठी. मला तेलुगू काही येत नाही, इंग्लिश टू मराठी. आणि मग मजा आली, कारण ते काही झालं तरी शेवटी त्यातला जो आशय होता, म्हणजे तिथे कृष्णाला वन हू वेअर्स द कौस्तुभा जेम असं ते एक वाक्य होतं. म्हटलं हे काय बरोबर नाही ना, हे कौस्तुभधारी असं पाहिजे. ओ स्लेअर ऑफ डेमन्स, म्हटलं ओ स्लेअर ऑफ डेमन्स हे काही नाही, तिथे तर दैत्यहारी असं पाहिजे. द स्टीलर ऑफ हार्ट्स, म्हटलं अरे हा चित्त चोरटा असाच शब्द पाहिजे इथे. क्या बात आहे. मग ते असं करत करत मी ते केलं. मग ऑब्व्हियसली म्हणजे कुठल्या तरी तेलुगू जाणकाराची मदत घेतल्याशिवाय हे शक्य नव्हतं. आणि थ्रूआउट लॉकडाऊन रोज आम्ही 1.5 तास भेटायचो. मी आणि एक गंडीकोटा कृष्णमूर्ती म्हणून जिओलॉजिस्ट होते, BARC मध्ये होते तुमचे. आता इज रिटायर्ड. रिटायरमेंट नंतर त्यांनी तेलुगूमध्ये MA केलं आणि आता संस्कृतमध्ये BA करते.
तर त्यांनी मला मदत केली. ते तिकडनं तेलुगू वाचायचे, ते मला मराठी हिंदीमधनं आणि इंग्लिशमधनं ते समजावून सांगायचं. इंग्लिश ट्रान्सलेशन तर होतंच, पण त्यातले बारकावे हे ते. आणि मग इकडनं मी त्यांना ते वाचून दाखवायचो मी काय केलं आहे किंवा कुठले शब्द वापरले. त्यांना काय मराठी येत नव्हतं. ही एक फार चांगली गोष्ट होती की त्यांना तेलुगू आणि इंग्लिश उत्तम येत होतं, पण मराठी अजिबात येत नव्हतं. नाहीतर त्यांनीच ट्रान्सलेशन. हो, नाहीतर त्यांनीच ट्रान्सलेशन केलं. मग हे सगळं प्रोसेस जी चालू होती ना, तेव्हा मी इतका एक्साइटेड होतो की मी संध्याकाळी मित्र भेटले की त्यांना मी वाचून दाखवायचो. म्हटलं हे बघ, हे असं असं आहे, मग हे असं असं वर्णन आहे. मग एकदा त्या सगळ्यांनी मिळून ते जेव्हा पूर्ण झालं तेव्हा आम्ही एक असा वाचनाचा कार्यक्रम केला. तो 3.5 तास चालला पूर्ण आतापासून इथेपर्यंत. मग त्याचं ते म्हणले की हे छान होतंय, म्हणून ते कट करून 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 न वी हॅव अराउंड एक 1.5-2 तासाचा कार्यक्रम आहे राधिका सांत्वना म्हणून. खूप त्याला छान प्रतिसाद लोकांचा मिळतो. आणि ते अश्लीलतेचे त्याच्यावरती आरोप झाले पुस्तकावरती. ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी घातली. ती पण एक हिस्ट्रीच आहे त्याची. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती बंदी उठवली. जसे यशवंतराव चव्हाण अतिशय रसिक आणि जाणकार मुख्यमंत्री आपल्याला लाभले, तसे टी प्रकाशम म्हणून आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी ती बंदी उठवली आणि ते म्हणले की तेलुगू साहित्य सरस्वतीच्या हारामध्ये मी आज एक मोती ओवलेला आहे, असं त्यांनी सांगितलं. तर ते खूप सुरेख. आणि ती कविता, त्यातून ती मराठी कविता ती कोणी प्रसिद्ध करेल असं मला वाटलं नव्हतं, पण मेहता प्रकाशांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. तर मित्र लक्षात घ्या की यांनी कदाचित हे पुस्तक किंवा यांचं भाषांतर साहिरने ऐकलं असेल, साहिर लुधियानवीने. म्हणून त्याने ना पाव छू लेने दो फुलो को इनायत होगी काल हो आहे ना, आम्ही सगळे ती कौतुकाने टाळ्या वाजवतो, खूप प्रेमाने ऐकतो. तसंच या चित्त चोरट्याने पण एक मस्त की गाणं आहे. बरोबर. वाचले त्यांनी कोणी साहिर नाही ना. विषय एक गोष्ट आहे. आता मी थोडंसं ना, आपण अंताकडे येतोय मुलाखतीच्या, तर मी ओपन करतोय. आपण कोणीही त्यांना प्रश्न विचारा, त्या प्रश्नाची त्याप्रमाणे ते उत्तर देईल. पण एक गोष्ट आहे मात्र, कृष्ण आहे ना, भगवान कृष्ण, आपण त्याला हे मानतो, काही वेगळीच व्यक्ती होती. म्हणजे त्या माणसाने लग्न केलं रुक्मिणी बरोबर, पण आपण राधाकृष्णच म्हणतो, बरोबर आहे. आपण हेच म्हटलंय की तो पारिजात लावला होता, फुलं मात्र शेजारी पडत होती. ती व्यक्ती राजा होती, पण कुठेच राज्य केलं नाही. हातात कुठलंही शस्त्र न घेता त्यावेळचं महाभारतासारखं युद्ध लढलं. त्यामुळे एकंदरीत आमच्यासारख्या सामान्य माणसाला कृष्ण समजायला कठीणच आहे. तर या माध्यमातून कळला तरी ग्रेट आहे. हे आमचं म्हणजे खरंच त्याचं होतं. आणि आपण एकदा टाळे वाजूया आणि त्याचे स्वागत करूया. आपलं इन्व्हेस्टमेंट आहे. तर लेट अस ओपन इट अप, की कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर बोलूया, विचारूया. त्यानिमित्ताने, कारण काय असतं माहिती आहे, अशी माणसं जेव्हा आपल्याकडे घरी येतात ना, तेव्हा पूर्ण गप्पांचा फळ लागल्याशिवाय आपण सोडायचं नसतं. त्यामुळे आपण जरा थोडं ओपन करूया. कोणाला प्रश्न विचारायचे तर विचारा. माईक घ्या. माईक. लॅबोरेटरीमध्ये मॉलिक्युल्स डिझाईन केले जातात, तेही योग्य आहे. झाडपाल्यात सापडू देत, कुठेही सापडू देत, फक्त त्याची सुरक्षितता आणि उपयोग परिणामकारकता याची खात्री असली पाहिजे, बाकी काही. तुमचं बघून कोणी दुसरं मराठी लिहायला, माझं बघून दुसरं मराठी लिहायला लागला का? मला माहित नाही, आय डोंट नो. हा, मराठी बोलायला लागला ना. माझा एक मित्र आहे सुदेश जोशी म्हणून, मग आता तो पण कॉन्फरन्समध्ये मराठीमधनं भाषण करतो. काही वेळेला आम्ही दोघं एकत्र कलगीतुरा सादर करतो. म्हणजे हा, डिबेट तुम्हाला व्हेरी गुड. ऍक्च्युली जयंत नारळीकरांचं मी व्याख्यान ऐकलं होतं कॉलेजमध्ये असताना, आकाशाशी जडले नाते, आणि ते ऐकून मी फार प्रभावित झालो होतो. आणि एक सर्जन होते, त्यांनी जिभेच्या सर्जरीवरती, कराडमध्येच स्टेट कॉन्फरन्स होती सर्जरीची, त्याच्यामध्ये त्यांनी लेक्चर दिलं होतं. मूकम करोति वाचालम असं त्याचं नाव होतं. आणि त्यांनी जिभेच्या सर्जरीवरती व्याख्यान दिलं होतं मराठीत.
ते मला डॉक्टर पतंगे आमच्या वाईचे ते आले होते, त्यांनी सांगितलं म्हणे अरे असं असं व्याख्यान होतं. मग तेव्हापासून मी आम्ही मुलांच्या डॉक्टरांच्या संघटनेची मराठी अधिकृत केली आहे. अधिकृत परिषद नाही, भाषा केली आहे. भाषा केलेली आहे. अच्छा, हो हो हो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तुम्ही जे काय त्याचा अनुभव शेअर करा. नाही, तिथे सुद्धा मी घरबसल्याच काम केलेलं आहे. म्हणजे मी काय कुठे बाहेर जाणं शक्य नाही मला प्रॅक्टिस किंवा याच्यामुळे. पण हे जे पुस्तक आहे जादुई वास्तव, हे मी अन्नीसाठीच जणू काही ट्रान्सलेट केल्यासारखं आहे. आणि मी त्याचे आय हॅव नो रेम्युनरेशन किंवा त्याचे काही राईट्स माझ्याकडे ठेवलेले नाही आहेत. हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फेच त्यांच्या प्रकाशनातर्फे ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मी मुख्यत्वे लिखाण त्यांच्यासाठी केलेलं आहे. त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोललेलो आहे, प्रबोधनपर बोललेलो आहे. त्या तशा प्रकारचं माझं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आय हॅव नॉट बीन व्हेरी ॲक्टिव्ह ऑन द स्ट्रीट असं काही कार्यकर्ता नाही. मगापासून म्हणाले तुम्ही छान दिसत सांगितलं. छान दिसण्याबद्दल लेखणं नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला छान प्रसन्नता आहे आणि आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान असल्याशिवाय कसं उघडून बाहेर येत नाही. तर तुमच्या आयुष्यात तो आनंद आणि समाधान काय? आय डोंट नो. ते पूर्वी असायचं ना फिल्मफेअर किंवा रसरंगमध्ये की प्रश्न विचारा आणि ती डिंपल कपाडिया उत्तर देईल वगैरे. हां, नाही ते तर वेगळंच, पण हे असं पण असायचं प्रश्न तुमचे उत्तर डिंपल कपाडियाचे वगैरे. आणि लोक काय वाटेल असं काही माझं काही डिफाईन नाही आहे. म्हणजे आय डोंट थिंक आय कॅन झिरो इन ऑन कंटेंटमेंट अँड हॅपीनेस असं. बट आय सीम टू बी कंटेंट विथ वॉट आय हॅव अँड हॅपी अबाउट इट. दॅट्स ऑल. मित्र, ही मैफिल अशी संपूच नये असं आपल्याला नेहमीच वाटत आलेलं आहे, पण कुठेतरी थांबावं लागतं. आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्राची आरोग्य यात्रा करायचं ठरवलं त्यावेळेला सुरुवातीला आम्ही फक्त शहरातले मुंबईच्या आसपासची मंडळी न बोलवायचो आणि त्यांच्याकडून आम्ही सगळं ऐकायचो. पण जेव्हा आरोग्य यात्रा अख्ख्या महाराष्ट्रभर न्यायची ही संकल्पना आली त्यानंतर आता मला कळलं की आम्ही सगळीकडे डॉक्टरांचे जे इंटरव्ह्यू घ्यायला हवेत त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्यासमोर आलेलं आहे. कारण असे वाईच्या एका बाजूला दडलेले हिरे नाही तर मला सापडलेच नसते. तर तुम्ही आज इथं आलात, स्वतः प्रवास करून आलेत. तुम्हाला मी प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगू इच्छितो, त्यांची माझी भेटही आत्तापर्यंत झाली नव्हती. आज संध्याकाळी 5:15 वाजता त्यांची माझी भेट झालेली आहे. पण ते व्यक्तिमत्वच इतकं मल्टीफॅसेटेड, पुन्हा जरा बोलू नका मल्टीफॅसेटेड असं बोलू. तर अनेकांगी, अनेक चतुरस्र हा शब्द जास्त बरा आहे. तर चतुरस्र बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं. तुम्ही इथे स्वतःहून आलात. एक बोला ना. त्यानुसार आमच्या इथे कॉन्फरन्सला आले होते, गायडर कॉन्फरन्सला. मला आठवते रिंगर लॅक्टेट आणि नॉर्मल सॅलाईनला पण तिने काहीतरी भाषांतर केलं होतं. मला नाही आठवत. की पेपर प्रेझेंट करताना जेवढा मराठीमध्ये पेपर प्रेझेंट करायला जेवढा अभ्यास करावा लागतो तेवढा इंग्लिश मध्ये अभ्यास करावा. ते बरं खरं आहे ते एकदम. रिंगर लॅक्टेटला मराठी तिने शब्द काढला होता, तो मला आठवतच नाही म्हणून मी आता विचारतो. मला बघायला लागेल माझ्या स्लाइड्स मध्ये. एक खास गोष्ट त्यांच्याकडून आपल्याला घ्यायची आहे माझी. कारण राधा आणि कृष्ण याच्याबद्दलची एक कविता आहे, ऐकूया त्यांच्याच तोंडून. कारण कवीच्या तोंडून ती कविता ऐकायला एक खूप वेगळी मजा असते. म्हणजे रेकॉर्डेड गोष्ट बघायची आणि प्रत्यक्ष पु ल देशपांडेंना प्रेझेंट करताना बघायचं, असं काहीतरी वेगळं आहे ते. तसं आपण करूया का? माझ्या लक्षात नाही आहे कुठली कविता म्हणताय सर. 7 वर्षापूर्वी ते कवितेचं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे कुठे. ते तेलुगू पुस्तक आहे का, त्यामध्ये त्या ओळी असतात. सर तुम्ही कुठल्या कवितेबद्दल म्हणताय मला माहीत नाही, पण हे राधिका सांत्वनम मधला हा एक प्रसंग आहे, अतिशय भावोत्कट आणि कामोत्कट
असा प्रसंग आहे. आहेत का? बरं. तर ना झालेलं असं आहे की ते इला आणि कृष्ण यांचं लग्न झालेलं आहे. मग शोभिनी रात्र पार पडलेली आहे, म्हणजे हनीमून फर्स्ट नाईट. आणि ती राधा रात्रभर अस्वस्थ आहे, तळमळते आहे आणि तिला मात्र विरहाने पार वेढून टाकलेलं आहे. आणि तिच्या मनामध्ये फार उत्सुकता आहे की काल रात्री या दोघांमध्ये काय झालं असेल. मग ती सकाळी दाराशी बाहेरच उभी असते आणि मग ती त्याला आल्या आल्या कृष्णाला प्रश्न करायला सुरुवात करते. तो शेवटी ती असं ठरवते मनातल्या मनात की आपण याच्याशी गप्पा मारूया आणि मग ह्याच्या मनातलं काय ते काढून घेऊया, कारण सरळ विचारून हा काय सांगणार नाही. त्यामुळे आपण गप्पात याला थोडक्यात घोळात घेऊया असं तिच्या मनात असतं. तर ती पहिल्यांदा असं विचारते बरं का, हे नाथ सांगा ना मज सारे काही, काल रात्रीचे घडले नाही. साळ सुदसा सवाल येई, कूटनीतीचा कृष्ण शिरोमणी, सालस भावे उत्तर देई. तुझ्या पुष्ट मांड्या मला भावतात, तिचे पाय कांड्या कशा ये मनात. असं कृष्ण उत्तर देतो. प्रीतम तू तर झपाटलेला, पुरती मोहित दिसते इला. तिने केले का सुस्त गतीने, जे झाले ना काल रातीला. उगाच चर्चा व्यर्थ कशाला, ये फुलवी मम अंगाला. तू अनुभवी तू मोठी राधिके, रंगी प्रीतीच्या रंगो ये प्रिये. नाही पण तू सांग मला आधी, तिला कितीदा चुंबला हरी. नाही राधिके तुके आठवत, चव ओठांची कडवट कडवट. उरोज असशील घट्ट दाबले, कुठले ते तर इवले इवले. मांड्या मस्त मजेच्या होत्या, कांड्या त्या तर सांगितले ना. सुंदर तनुका घेतली वेढून, छे वेली सम होती लपेटून. तिला भोगता तृप्ती पावला, नव्यात नाही जुन्यात जी मजा. कुठे ती बाला कुठे कौशला, क्या बात आहे. चेतवी कशी ती सर्वांगाला. झाले का सुख तुला अन तिला, तिचा गुलामही असशील झाला. कुठले ती तर नवखी प्रांजला, तिला न माहित भोगलीला. चला, म्हणजे आपल्याला एका वेळेला साहित्यिकानं कविता वाचून दाखवली, पण त्याबरोबर ती छान ॲक्टिंग करून दाखवली. म्हणजे आज आम्हाला नाट्य सगळं बघायला मिळालं. तर शंतनू अभ्यकरजी खूप खूप धन्यवाद. एकदाच असंच आम्हाला हिरा सापडला, हे जे मगाशी म्हटलं त्याच्यावर मला वाटतं 3-4 वेळेला त्याने अंडरलाईन खरं करून दाखवलं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही इथं आलो त्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं. कुठेतरी जेवढे लोक इथे आलेले आहेत त्यांना खूप मजा आली असेल, आनंद आला असेल. त्या आनंदासाठी एकदा टाळ्या वाजवूया.